नमस्कार विद्यार्थी मित्र. मागील पिरियडला आपण 1.2 कंप्लीट केलेलं होतं. आता आपण क्वांटिफायर आणि क्वांटिफाय स्टेटमेंटबद्दल बघणार आहोत. आता क्वांटिफायर काय असतं आणि क्वांटिफाय स्टेटमेंट कशाला म्हणतात हे बघणार आहोत. क्वांटिफायर असे सिम्बॉल आहेत, दिसतात का? क्वांटिफायर्स आर टू टाइप्स. हा असा उलटा ए आहे आणि उलटा ई आहे, दिसतो का? दिस सिम्बॉल इज कॉल्ड फॉर ऑल व्हॅल्यू. सगळ्या व्हॅल्यूंसाठी हा एक सिम्बॉल वापरला जातो आणि हा सिम्बॉल देअर एक्झिस्ट किंवा ॲटलिस्ट वनसाठी वापरला जातो. हे दोन क्वांटिफायर्स आहेत. बरं, या क्वांटिफायर्स म्हणता यांना यांचा उपयोग कुठे होतो? तर जे ओपन सेंटेन्सेस आता मागं बघितले होते, त्या ओपन सेंटेन्सला आपल्याला जर स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर या दोन सिम्बॉलचा आपल्याला उपयोग करावा लागतो. मग जेव्हा ओपन सेंटेन्स कन्वर्ट इनटू स्टेटमेंट, दॅट स्टेटमेंट इज कॉल्ड अ क्वांटिफाईड स्टेटमेंट. ते जे नवीन स्टेटमेंट तयार होतं, कोणतं स्टेटमेंट? ओपन सेंटेन्सचं कन्वर्जन इनटू स्टेटमेंट. दॅट स्टेटमेंट इज कॉल्ड क्वांटिफाईड स्टेटमेंट. क्वांटिफाईड स्टेटमेंट का म्हणतात? नुसतं स्टेटमेंट का नाही म्हणत? कारण ते स्टेटमेंट कोणापासून बनलेलं आहे? क्वांटिफायरपासून बनलेलं आहे. ओपन सेंटेन्सचं स्टेटमेंटमध्ये कन्वर्जन क्वांटिफायरचा उपयोग करून बनलेला आहे, म्हणून त्या स्टेटमेंटला आपण काय म्हणतो आहोत? क्वांटिफाईड स्टेटमेंट. याचा अर्थ लक्षात घ्या, सगळ्या व्हॅल्यू, ऑल व्हॅल्यू. याचा अर्थ आहे ॲटलिस्ट वन, कमीत कमी एक तरी. आता पुढे बघा, वेन वी यूज अबाउट टू क्वांटिफायर्स, हे दोन क्वांटिफायर्स आहे ना, इन ॲन ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्समध्ये हे जेव्हा दोन क्वांटिफायर आपण अप्लाय करतो, यूज करतो, वी गेट क्वांटिफाईड स्टेटमेंट. क्वांटिफाईड स्टेटमेंट मिळतं आपल्याला. आता एक एक्झाम्पल मी घेतलं इथं, x+2 = 7. नुसतं एवढं दिलेलं आहे, तर तुम्हाला हे सरळ दिसतं की x+2 = 7 ओपन सेंटेन्स आहे. ओपन सेंटेन्स आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू दिलेलीच नाही आहे. एक्सची व्हॅल्यू दिलेली नसेल तर ते ओपन सेंटेन्स असतं, ते स्टेटमेंट नसतं. पण आता इट इज ॲन ओपन सेंटेन्स, वी कन्वर्ट इट इंटू स्टेटमेंट. आता आपल्याला स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओपन सेंटेन्स जर स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर वरचे दोन जे सिम्बॉल दिले आहेत ना क्वांटिफायर्स, त्यांचा वापर करावा लागेल. मग आता वी कन्वर्ट इट इंटू स्टेटमेंट बाय युजिंग द क्वांटिफायर. कसं करतात लक्षात घ्या, सच स्टेटमेंट आर कॉल्ड क्वांटिफाईड स्टेटमेंट. मग क्वांटिफायरचा वापर करून त्या स्टेटमेंटला आपण काय म्हणतो? क्वांटिफाईड. आता इफ इज हा सिम्बॉल वापरला आपण ऑल व्हॅल्यूचा, तर काय येणार आहे? हा जर सिम्बॉल वापरला, कशामध्ये वापरला? या ओपन सेंटेन्समध्ये x+2 = 7 मध्ये. असं लिहू शकतो आपण, x+2 = 7 सच दॅट ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू ज्या नॅचरल नंबरशी बिलॉंग्स करतात. कोणत्या व्हॅल्यू नॅचरल नंबरशी बिलॉंग करतात? 1 2 3 4 5 6 अप टू इन्फिनिटी. याचा अर्थ होतो सगळ्या व्हॅल्यू ऑफ एक्सच्या ऑल व्हॅल्यू कोणत्या व्हॅल्यू आहेत? त्या बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. लक्षात, देन इट इज ट्रू असं म्हणू शकतो. जर असं असेल तर हे स्टेटमेंट बनलं. आता मला सांगा, x+2 = 7 हे स्टेटमेंट ट्रू होईल का? एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू ज्या नॅचरल नंबरशी बिलॉंग्स करतात. नॅचरल नंबरशी बिलॉंग्स करणारे 1 आहे. 1 + 2 पुटअप केला तर 7 येतो का? नाही येत. 2 आहे, 2 + 2 = 4 होतो, 7 होतो का? नाही. 3 + 2 5 होतो, 4 + 2 6 होतो, 5 + 2 1 सोडला तर बाकीच्यांसाठी हे काय? फॉल्स आहे. इथं तर हा सिम्बॉल आहे ऑल व्हॅल्यू. सगळे नॅचरल नंबर इथे पुटअप केल्यानंतर एक्सच्या जागेवर हे दोन्ही साईड इक्वल येतात का? नाही. बघा, हा सिम्बॉल सांगतो सगळ्या व्हॅल्यू कोणत्या? नॅचरल नंबरच्या सगळ्या व्हॅल्यू इथे लिहा एक्सच्या जागेवर. एक्स आहे ना, एक्सच्या जागेवर जर नॅचरल नंबरच्या सगळ्या व्हॅल्यू लिहिल्या तर तुमची लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड मिळते. याचा अर्थ हे स्टेटमेंट सॅटिस्फाईड होते का? नाही. एक्सचा जर 5 सोडला तर कोणासोबतही हे स्टेटमेंट ट्रू होऊ शकत नाही. याचा अर्थ या सिम्बॉलमुळे हे तर स्टेटमेंट बनलं, पण कसं बनलं? फॉल्स बनलं. ऑल व्हॅल्यू घेतला ना, म्हणून फॉल्स बनलं. देअर नाऊ इट बिकम स्टेटमेंट. आता हे स्टेटमेंट तयार झालं ॲज वी यूज धिस सिम्बॉल. हा ऑल व्हॅल्यूवाला सिम्बॉल घेतल्यामुळे आता स्टेटमेंट बनलं. स्टेटमेंट कशाला म्हणतात? एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. दोनपैकी एक असलं तरी ते ट्रूथ स्टेटमेंटच असतं. आता नाऊ वी हॅव टू राईट ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस स्टेटमेंट. आता या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू मी आत्ताच एक्सप्लेन केली. बघा, ॲज एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. एक्स कोण आहे? नॅचरल नंबर आहे. सगळे एक्स नॅचरल नंबर आहे. सगळे एक्स, ऑल एक्स नॅचरल नंबर. मग एक्स आता ॲज एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर दॅट इज x = 5 ओनली. हे स्टेटमेंट कोणत्या व्हॅल्यूला ट्रू होणार आहे? फक्त 5ला. याचा अर्थ बाकीच्या नॅचरल नंबरला हे स्टेटमेंट ट्रू होणार आहे का? नाही. इथे तर ऑल व्हॅल्यू म्हटलेलं आहे.
सॅटिस्फाय इक्वेशन अँड नॉट ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स. सगळ्या व्हॅल्यू ज्या एक्सच्या आहे, ज्या नॅचरल नंबरचे बिलॉंग्स करतात, त्यासाठी हे स्टेटमेंट ट्रू होऊ शकत नाही. याचा अर्थ स्टेटमेंट काय झालं तुमचं, फॉल्स झालं, कारण सगळ्या व्हॅल्यू नाही, फक्त ॲटलिस्ट वनच व्हॅल्यू आहे. कोणती आहे ती, 5. म्हणजे जर ऑल व्हॅल्यू लिहिलं तर स्टेटमेंट ओपन सेंटेन्स होता. आधी काय होतं, ओपन सेंटेन्स. या सिम्बॉलमुळे, या क्वांटिफायरमुळे आता ते स्टेटमेंट बनलं, आणि स्टेटमेंट बनलं आणि ते कसं बनलं आहे, फॉल्स बनलं. कसं बनलं आहे, फॉल्स बनलं. लक्षात आलं आहे आता क्वांटिफायर्स कशाला म्हणतात. पुढे बघूया आपण क्वांटिफायर्स. नेक्स्ट क्वांटिफायरमध्ये आपण आता दुसरा सिम्बॉल वापरणार आहोत. दुसरा सिम्बॉल कोणता आहे, तर देअर एक्झिस्ट, ॲटलिस्ट वनचा आहे. कोणाचा आहे, ॲटलिस्ट वन. बघा, बट व्हेन वी यूज देअर एक्झिस्ट, याचा अर्थ होतो देअर एक्झिस्ट हा सिम्बॉल ॲटलिस्ट वन, कमीत कमी एक तरी, इन द गिवन सेंटेन्स एक्स प्लस 2 = 7. हे सेंटेन्स आहे. मग आता हा सिम्बॉल वापरू, काय होणार आहे बघा, एक्स प्लस 2 = 7 सच दॅट देअर एक्झिस्ट एक्स, ॲटलिस्ट एक्स असा आहे जो नॅचरल नंबरशी बिलॉंग्स करतो. त्या नंबरमुळे जो एक्स आहे, ॲटलिस्ट वन तरी एक्स आहे जो नॅचरल नंबरशी बिलॉंग्स करतो, आणि तो या सेंटेन्सला सॅटिस्फाय करतो. मग आता मला सांगा, ॲटलिस्ट वन असा कोणीतरी एक नॅचरल नंबर आहे का जो या सेंटेन्सला स्टेटमेंटमध्ये ट्रूमध्ये कन्वर्ट करतो आहे. धी स्टेटमेंट बिकम ट्रू बिकॉज देअर एक्झिस्ट मीन ॲटलिस्ट वन. देअर एक्झिस्टचा अर्थ काय होतो, ॲटलिस्ट वन. ॲटलिस्ट वन नंबर विच बिलॉंग्स टू नॅचरल नंबर अँड इट बिकम एक्स = किती, 5. बघा, एकच नंबर मिळाला, याचा अर्थ एकच नंबर आहे जो कमीत कमी एक आहे, जो नॅचरल नंबरशी बिलॉंग्स करतो, आणि तो या स्टेटमेंटला सॅटिस्फाय करतो. सगळेचे सगळे नॅचरल नंबर या स्टेटमेंटला सॅटिस्फाय करत नाही, पण कमीत कमी एक तरी नंबर मला दिसला असा की एक्स = 5 विच सॅटिस्फाय धिस इक्वेशन. आता जेव्हा हा सिम्बॉल वापरला तेव्हा हे स्टेटमेंट बनलं ना. आता फक्त आता स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे आपल्याला विचारायचं आहे. आता यांचं म्हणणं आहे की ॲटलिस्ट वन, कमीत कमी एक तरी नंबर आहे का असा, हो आहे, दिसतो हा आहे. याचा अर्थ द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द ओपन सेंटेन्स इज व्हॅरी. बघा, ओपन सेंटेन्स एक्स प्लस 2 = 7 होतं, हे व्हॅरी होतं. कसं चेंज होतं, अकॉर्डिंग टू द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स कोणता घेतला त्यानुसार, एक्स 5 घेतला तर हे काय येणार आहे, ट्रू येणार आहे. एक्स 6 घेतला तर हे फॉल्स येणार आहे. म्हणजे ओपन सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू मागे सांगितलं होतं ही चेंज करते अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन. आलं लक्षात. मग समजलं हे आपलं ओपन सेंटेन्स कन्वर्ट इंटू स्टेटमेंट युजिंग द क्वांटिफायर्स. आलं लक्षात. आता याच्यावर आधारित पुढचे क्वेश्चन असतील ते नंतर बघणारच आहोत. आता जे क्वांटिफाईड जे स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन, कोणतंही स्टेटमेंट असेल, कंपाऊंड असेल, सिम्पल असेल, त्यातलं निगेशन असतं. आता हे निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट. क्वांटिफाईड स्टेटमेंटचं जर निगेशन बनवायचं असेल तर ज्या ठिकाणी त्या स्टेटमेंटमध्ये ऑल असेल तर ऑलला रिप्लेस करा समने. कशाने रिप्लेस करा, जिथं ऑल असेल तिथे सम लिहा, जिथे सम असेल तिथे ऑल लिहा. फॉर एव्हरी असेल तर देअर एक्झिस्ट लिहा, आणि देअर एक्झिस्ट असेल तर फॉर एव्हरी लिहा, किंवा हा सिम्बॉल असेल तर हा सिम्बॉल लिहा, किंवा हा सिम्बॉल असेल तर हा सिम्बॉल लिहा. दिसतो ना. आणि नॉट मात्र योग्य ठिकाणी टाकायचंच. नॉट टाकल्याशिवाय तुम्हाला निगेशन मिळत नाही. आलं लक्षात. दिस इज द मिनिंग ऑफ ऑल मिनिंग ऑफ क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट. क्वांटिफायर्स म्हणजे ओपन सेंटेन्समध्ये जर हे क्वांटिफायर्स अप्लाय केले तर क्वांटिफाईड स्टेटमेंट आपल्याला मिळतं. म्हणजे एक तर ऑल व्हॅल्यूजसाठी आहे किंवा ॲटलिस्ट वनसाठी हे दोन सिम्बॉल आहेत. आता याच्यावर डिपेंडेंट जे काही क्वेश्चन असतील एक्सरसाइजमध्ये आपण पुढच्या पिरियडला बघणार आहोत. पण आता आधी आपण पुढची थेअरी बघूया. पुढच्या थेअरीमध्ये असं दिलेलं आहे की या जे हे आहे लॉजिक आहे, लॉजिकचे जे रूल आहे ते सर्किट डायग्रॅममध्ये मी सांगितलं होतं यूज होतात. त्याच्यानंतर लॉजिकचे रूल कम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये यूज होतात. लॉजिकचे रूल रोबोटिक्स सायन्समध्ये यूज होतात. आता आपण लॉजिकचे रूल सर्किट डायग्रॅममध्ये कसे यूज होतात ते बघूया. लक्षात. द रूल ऑफ लॉजिक इन सर्किट डायग्राम. ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक इन स्विचिंग सर्किट. लॉजिकचा यूज स्विचिंग सर्किटमध्ये कसा होतो ते बघूया. लॉजिकचे रूल स्विचिंग सर्किटमध्ये अँड आणि ऑरचेच रूल अप्लाय होतात, बाकीचे होत नाही. बघा, स्विच बटन तुम्हाला माहिती आहे. इलेक्ट्रिक स्विच जे आहे आपण आपल्या घरातलं बटन म्हणतो, इज इन 2 स्टेट. 2 स्टेटमध्ये असते. एक तर ते ऑन असते किंवा ऑफ असते. आपण म्हणतो बटन चालू कर म्हणजे बटन ऑन कर किंवा बटन ऑफ कर. आता स्विच ऑन असेल त्याचा अर्थ करंट फ्लो होतो. स्विच ऑन असेल तर काय असतं,
करंट फ्लो होतो. याचा अर्थ सर्किट क्लोज असतं. सर्किट काय असतं? क्लोज असतं. सर्किट बघा हे इथे क्लोज केलेलं आहे. इथून वायर जुळली नाही ते, याचा अर्थ सर्किट कसं झालं आहे? क्लोज झालं आहे. क्लोज झालं आहे. म्हणून या ठिकाणी बटन ऑन आहे, याचा अर्थ करंट फ्लो. सर्किट काय झालं? क्लोज झालं. त्याच्यानंतर स्विच ऑफ म्हणजे बटन ऑफ आहे. करंट नॉट फ्लो, करंट पास होत नाही, याचा अर्थ सर्किट ओपन आहे. बघा इथे हे जे सर्किट होतं असं होतं ना सर्किट, तर या सर्किटमधलं इथे काय झालेलं आहे? तुटलं आहे. याचा अर्थ हे काय झालं? ओपन झालं आहे. लक्षात. स्विच ऑफ असेल तर काय असणार आहे? करंट डज नॉट फ्लो, करंट पास होणार का नाही. हे बटन जेव्हा इथे जॉईंट होईल असं होईल, ते असं लागेल, म्हणजे हा जो वरचा टोक आहे हे इथे जर जुळलं, दाबलं वरून, तर मग करंट पास होईल, आहे की नाही. नाही तर इथे तुटलेलं आहे. आता हे तुटलेलं आहे, याचा अर्थ स्विच काय झाला? ऑफ झाला. करंट डज नॉट फ्लो, सर्किट कसं झालं तुमचं? ओपन झालं आहे. आता स्विचेस आर डिनोटेड बाय, जनरली बटनं सर्किट डायग्राममध्ये कशाने दाखवतात? S1, S2, S3 एक्सेट्रा याने दाखवतात. लक्षात. स्विच यस इज ऑन, यस जर ऑन म्हटलं तर यस डॅश ऑफ म्हणायचं. यस ऑन असेल तर यस डॅश, डॅश त्या ओरिजिनलच्या काय असतो? नेहमी अपोजिट असतो. म्हणजे हा जर यस डॅश ऑन असेल तर यस काय असेल? ऑफ, असं उलटं असतं. इफ स्विच यस इज ऑन, जर स्विच यस जो आहे तो ऑन असेल, देन त्याची ट्रूथ व्हॅल्यू 1ने दाखवायची, आणि ते जर ऑफ असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू 0ने दाखवायची. याचा अर्थ 1 स्टँड फॉर टी आणि 0 स्टँड फॉर एफ. लक्षात ठेवा. करंट फ्लो असेल तर टी, करंट डज नॉट फ्लो असेल तर एफ. एफसाठी 0, टीसाठी 1. बरं. स्विचेस आर कनेक्टेड इन 2 वेज. आता तुम्हाला माहिती आहे स्विचेस जे आहे, बटणं जे आहे, ते आपण सर्किट डायग्राममध्ये 2 पद्धतीने लावू शकतो. एक तर सिरीजमध्ये लावू शकतो किंवा पॅरललमध्ये लावू शकतो. कशामध्ये? सिरीजमध्ये किंवा पॅरललमध्ये. हे सर्किट डायग्राम तुम्हाला फिजिक्समध्ये येणार आहे, लक्षात ठेवा. स्विचेस आर कनेक्टेड इन सर्किट 2 वेज, एक तर सिरीजमध्ये, एक तर पॅरललमध्ये. थोडक्यात अजून सांगतो. सिरीजमध्ये लावलेले असतील तर अँड, ना ट्रूथ टेबलमध्ये अँड असतो, अँडचा रूल वापरायचा. पॅरललमध्ये जर असतील लावलेले तर ऑरचा रूल वापरायचा. ते आपण बघूया नंतर. लक्ष द्या पुढचा पॉईंट. 2 स्विचेस आर इन सिरीज, 2 बटणं जर सिरीजमध्ये लावलेले असतील. बघा हा एक स्विच आहे आणि पुढे एक स्विच आहे, दिसतो ना, S1 आणि S2 2 स्विचेस आहेत. 2 स्विचेस एका लाईनमध्ये, याचा अर्थ सिरीजमध्ये आहे. आता हे जर बटन बंद असेल, ओपन आहे म्हणजे बंद आहे, आणि हे चालू केलं मी, करंट लावला, तरी करंट पास होणार आहे का नाही? हे बटन बंद असल्यामुळे करंट पास होणार नाही. अँडमध्ये काय सांगतो? एक टी असेल, एफ असेल तरी, म्हणजे अँडमध्ये टी असेल एक, दुसरा एफ असेल तरी आन्सर काय असतं? एफ. म्हणजे इथून जरी बटन चालू असेल तरी हे बटन बंद आहे, त्यामुळे करंट पास होणार नाही. आता हे बटन चालू केलं मी, हे बंदच ठेवलं तरी करंट पास होणार नाही, किंवा हेच बंद ठेवलं, हे चालू केलं तरी करंट पास होणार नाही. दोन्हीही जेव्हा चालू करतो तेव्हा करंट पास होणार. जेव्हा दोन्हीही टी असतात तर त्याचा आन्सर काय असतं? टी. याचा अर्थ अँडचे रूल अप्लाय होतात, अँडचे रूल अप्लाय होतात त्या ठिकाणी. म्हणजे फॉर स्विच सिरीज यूज अँड रूल. या सिरीजसाठी आपले कोणते रूल वापरायचे? अँडचे. मग हा जो टेबल काढला याला म्हणतात इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल. बघा पी अँड क्यूचे रूल, टी टी टी, बाकीचं एफ दिसतो ना, एफ. टीसाठी 1, एफसाठी 0, 1 0 1 0 दिसतो ना. याचा अर्थ बघा 1 बटन ऑन, 1 बटन ऑन, दोन्ही बटन ऑन असतील तर करंट काय होतो? पास होतो. दोन्ही बटन काय असतील? ऑन असतील तर करंट पास होतो. दोन्ही बटन ऑन असतील तर करंट पास होतो. बाकीच्या ठिकाणी करंट पास होत नाही. पॅरललमध्ये बघा 2 स्विचेस जर पॅरललमध्ये असतील, ते बघा दिसतात का? हे बटन बंद असेल तर करंट इकडनं जाऊ शकतो, हे बटन बंद असेल तर करंट इकडनं जाऊ शकतो. एक टी असेल, एक एफ असेल तरीही करंट पास होऊ शकतो. जेव्हा दोन्ही बटनं बंद असतील तेव्हा करंट पास होणार नाही. याचा अर्थ दोन्ही एफ असतील तर करंट पास होणार नाही. या ठिकाणी बघा ऑरचा रूल वापरला आपण. टी टी टी, करंट पास झाला. एक जरी बटन चालू असेल तरी करंट हो करंट पास होतो. करंट पास होतो का? नाही. अशा प्रकारे आपण हा बेसिक आहे, जशी एक्सरसाइज येईल तशा पद्धतीने मी पुढचं तुम्हाला हे रूल परत शिकवणार आहे. ओके, भेटूया पुढच्या पिरियडला.